नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण शक्तीपीठ महामार्ग बद्दलचे एक अपडेट बघणार आहोत। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे। तसेच 12 जिल्ह्यांतील गावांची यादीही आली आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। शासनाकडून संपादित करावयाच्या जमिनीच्या सीमांकनाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे। या संदर्भात राज्य सरकारने राजपत्रही जारी केले आहे। वर्धा जिल्ह्यातील दिग्रज गावातून हा मार्ग सुरू होणार आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गानंतर आता वर्धा गोवा रस्ता तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। वर्धा ते सिंधुदुर्गातील बांदा असा 802 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे। या मार्गावर माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर अशी 3 शक्तीपीठे असल्यामुळे या मार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे। राज्य सरकारने मार्च 2023 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर 7 मार्च रोजी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेले राजपत्र जाहीर केले आहे। त्यामुळे आता भूसंपादनाच्या प्रक्रियेलाही वेग येणार आहे। मित्रांनो, हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 20 गावातून जाणार आहे। सरकारी अधिसूचनेनुसार हा मार्ग समृद्धी मार्गाशी जोडूनच तयार केला जाणार आहे। यापूर्वी पवनार येथून हा मार्ग सुरू होणार होता, मात्र तांत्रिक कारणामुळे वर्धा शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या येलाकेली इंटरचेंजपासून 3 किलोमीटर नंतर हा मार्ग दिग्रज गावाजवळ वळणार आहे। त्यानंतर देवळी, खर्डा मार्गे यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचेल। रस्त्यासाठी वर्धा तालुक्यातील 7 आणि देवळी तालुक्यातील 13 गावांच्या जमिनी संपादित करायच्या आहेत, ज्यामध्ये देवळी शहराजवळची जमीन ही संपादित केली जाणार आहे। त्यामध्ये वर्धा तहसील दिग्रज, पांढरकवडा, गणेशपूर, झारगाव, तिगाव, रोठा, धोत्रा रेल्वे आणि देवळी तालुक्यातील निमगाव, पडेगाव, चिकणी, देवळी, इसापूर, काजलसरा, वाटखेडा, बाभुळगाव, सैदापूर, करमळापूर, वाबगाव, काशिमपूर या गावांचा समावेश आहे। वर्धा नदी ओलांडल्यानंतर कळंब तालुक्यातील वंदली गावातून हा मार्ग पुढे जाईल। मित्रांनो, हा मार्ग कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यांमधून जाणार आहे बघूया। शक्तीपीठ मार्ग यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, यवतमाळ, घाटंजी, आर्णी, महागाव, उमरखेड। नांदेड जिल्ह्यातील हातगाव व अर्धापूर। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसम। परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि सोनपेठ। बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबेजोगाई। लातूर जिल्ह्यातील रेणापूर, लातूर, औसा। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव आणि तुळजापूर। सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला। सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ, तासगाव, मिरज, आठपाडी। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा या मार्गे जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या बांदापर्यंत जमीन संपादित केली जाणार आहे। मित्रांनो, या वर्धा ते बांदा या मार्गावर एकूण 83,600 रुपये खर्च येणार आहे। हा रस्ता MSRDC बांधणार आहे। सरकारने 2028 ते 29 पर्यंत मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने येत्या काही दिवसांत या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते। समृद्धी महामार्गानंतर जिल्ह्याला शक्तीपीठ मार्गाची आणखी एक भेट मिळाली आहे। त्यामुळे जिल्ह्याचा मुंबईसह पुणे, कोकण आणि गोव्याशी संपर्क वाढल्याने रोजगार आणि उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।